भारत सरकारचा प्रयत्न आहे आणि यासाठी सार्वजनिक क्षेत्रामधल्या बँकांच्या विलीनीकरणाची आणखी एक फेरी राबवण्याचा विचार सुरू असल्याची माहिती उच्चस्तरीय सूत्रांनी दिली आहे। या मुद्द्यावरती महिन्याच्या अखेरीस बैठकीमध्ये चर्चा होणार आहे असंही कळतंय। याआधी 2020 मध्ये सरकारी बँकांची संख्या 27 वरून 12 वर आणण्यात आली होती। आता ही संख्या आणखी कमी करण्याचा विचार केला जातोय। एकीकडे सरकार फायनान्शियल इन्क्लुजनच्या नावाखाली 50 कोटी नवीन खाती उघडायची भाषा करतं आणि दुसरीकडे ज्या बँकांच्या मार्फत त्यांना सेवा दिल्या जाणारे त्या ब्रँचेस बंद करतंय, हा पूर्ण विरोधाभास आहे। मला वाटतं सरकारने या त्यांच्या धोरणाचा फेरविचार करण्याची आवश्यकता आहे। और अदरवाईज जे फायनान्शियल इन्क्लुजन झालं तो उलट्या दिशेने प्रवास करून आता फायनान्शियल एक्सक्लुजन होण्याची शक्यता आहे। आणि यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथे थांबण्याची। काही क्षण